श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 7. श्रीराम वनाला निघतात. श्रीनाथ महाराज म्हणतात की श्रीराम वनात जात असताना आई कौसल्या सर्व देवांना, ऋषींना, चंद्र, सूर्य, राहू, केतू, मंगळे, सर्व देवता, हिंस्त्र पशु प्राणी, आकाशात उडणारे पक्षी, सर्प, सिंह, वाघ, वानर या सर्वांची प्रार्थना करते आणि म्हणते, माझ्या श्रीरामांना संरक्षण द्यावा. जसे की इंद्र वज्रासुराला मारण्यासाठी जात असताना जी शुभ मंगळे जसे केले होते, ती मंगळे माझ्या रामाला लागू व्हावे. जसे गरुड अमृत आणण्यासाठी विनीताने जसे मंगळ केले होते, तसे मंगळे आराधना माता कौसल्या करू लागल्या. आणि माझ्या रामावरी कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये अशी पुन्हा पुन्हा विनंती करून आराधना कौसल्या माता करतात. आणि माझा राम म्हणून हृदयाला लावून घेऊ लागतात. आणि श्रीराम आपल्या माथेला 3 प्रदक्षिणा घालून दर्शन घेतात व पुन्हा फिरून श्रीराम कौसल्या मातेच्या मुखाला न्याहाळू लागले. त्यावेळेस श्रीरामाने त्या मातेकडे पाहत आपल्या डोळ्यातून अश्रू गाळू लागले. आणि कौसल्या मातेने श्रीरामाच्या डोळ्यातून पाणी आलेले पाहिले आणि श्रीरामाला मिठीच मारली आणि बोलू लागल्या, रामा, 14 वर्ष वनात राहून तू परत आलेले मी माझ्या डोळ्याने पाहू शकेन का रे रामा? असे म्हणत असताना श्रीराम दुःखाने रडू लागले. आणि श्रीराम मातेच्या पायावर डोके ठेवले. त्यावेळेस रामाच्या डोळ्यातील पाणी मातेच्या पायावर पडून ते धुतले गेले. त्यावेळेस आकाशवाणी झाली की हे कौसल्या, श्रीराम हे विजय होऊन परत येतील, तुम्ही चिंता करू नका. असे कौसल्याने ऐकले. त्यावेळेस कौसल्य मातेला व श्रीरामांनाही आनंद झाला आणि संकल्प विकल्प मावळून कौसल्याला आनंद झाला. पुन्हा श्रीरामाने मातेला प्रदक्षिणा करून दर्शन घेतले आणि श्रीराम आपल्या महालात आले. त्यावेळेस सीता आपल्या महालाच्या ठिकाणी आपले मालक आज अयोध्येचे राजे होणार म्हणून पंचारती घेऊन ओवाळण्यासाठी पुढे येते. त्यावेळेस रामाला छत्र नाही, चामर नाहीत. त्यावेळेस सीता विचारते, हे नाथा, राज्याभिषेकासाठी अजून वेळ आहे का? मला सांगा. असं म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात, आता राज्याभिषेक होऊ शकत नाही. मला आता ताबडतोब वनाला जायचे आहे. आणि वनाला जायचे कारण म्हणजे माझ्या कैकेयी मातेने माझा पिता शुक्रासंगे युद्ध करत असताना रथाचा आक माझ्या मातेने धरून माझ्या पित्याला संकटातून वाचवल्यामुळे माझ्या वडिलांनी प्रसन्न होऊन 2 वर माझ्या आईला दिले होते. त्यात एका वराने 14 वर्ष माझा वनवास आणि दुसऱ्या वराने माझा भाऊ भरत राज्य करेल आणि मी 14 वर्ष वनवास भोगेन. म्हणून मी आता वनाला निघालोय. म्हणून तू कौसल्या मातेजवळ राहायचे, पण कैकेयी मातेचा द्वेष करायचा नाही, कारण तिच्यामुळे माझी कीर्ती वाढणार आहे. आणि सर्वांचा आदर ठेवून सर्वांना आनंदित ठेव. तू तुझ्या माहेरी जाऊ नकोस अशी आज्ञा प्रभू रामचंद्र देतात. आणि जोपर्यंत माझे आगमन अयोध्येत होणार नाही तोपर्यंत माझे नामस्मरण कर असे सांगतात. त्यावेळी सीतेला अवघड वाटून खाली बसली आणि रडू लागली. आणि श्रीरामाच्या पायावरती डोके ठेवून सीता बोलू लागली, मी सुद्धा तुमची सेवा करण्यासाठी वनात येणार आहे, अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस श्रीराम म्हणतात की वनवासात जायचे म्हटले तर वल्कले नेसावे लागते आणि अरण्यात मोठमोठे हिंस्त्र प्राणी असतात आणि दंडक अरण्यात फार दुर्धर असे वन आहे. त्यावेळी सीता म्हणते, हे पतिदेवा, तुम्ही या जगाचा आत्मा आहात, म्हणून मला तुमच्या जवळ जर राहिले तर मला कसल्याही प्रकारचे दुःख होणार नाही. म्हणून
पती हे पत्नीचे निज जीवन आहे, पतीच्या प्रीतीचे मुख्य मूर्ती आहे, पती हाच जीवनाचा आनंद आहे आणि तो प्राप्त करून देणारा सुद्धा पतीच आहे, असे सीता म्हणू लागली. आणि म्हणते, म्हणून तुम्ही माझे प्राण आहात. म्हणून श्रीरामाचे घट्ट असे पाय धरते. मग श्रीराम म्हणतात, हे सीते, तुला जर मी वनात नेलो तर लोक म्हणतील, श्रीराम काम वासनेने सीतेला वनात नेत आहेत, म्हणून तुला वनवासात नेहणे चुकीचे आहे. जर तुला यायचे असेल तर श्री गुरु वशिष्ठाला विचारून त्यांनी जर तुला आज्ञा दिली तर तुला मी नेतो. तेव्हा गुरु वशिष्ठाकडे जाऊन आज्ञा मागतात आणि म्हणतात, हे गुरुदेवा, मला माझ्या पतीची सेवा करण्यासाठी मला वनात जायचे आहे, मला आज्ञा द्या. म्हटल्यानंतर गुरु वशिष्ठाने सीतेचा भाव जाणून श्रीरामाना म्हणतात, रामा, सीतेला वनवासात घेऊन जा, कारण तिच्यामुळे तुमचा पुरुषार्थ जगाला दिसून येईल. आणि कौसल्या माताई सीतेला वनात घेऊन जा रामा अशी आज्ञा देते. त्यावेळी श्रीरामाना सुद्धा आनंद वाटला आणि आपल्या पत्नीकडे पाहू लागले आणि आता सीतेला घेऊन जावे असे वाटू लागले. मग ताबडतोब आता अंगावरील वस्त्र त्यागून वल्खरांबर परिधान करून निघावे असे म्हणतात. लक्ष्मण सुद्धा म्हणतात, मीही तुमच्या सेवेसाठी येणार आहे. त्यामुळे श्रीराम म्हणतात, हे लक्ष्मणा, तू इथे राहून सर्वांची काळजी घे. म्हटल्यानंतर लक्ष्मण म्हणतात, दादा, मला दुसऱ्याची गरज नाही, फक्त मला तुम्ही पाहिजे. म्हणून लक्ष्मण श्रीरामाचे पाय धरतात आणि म्हणतात, तुमचे व सीतेचे संरक्षण करण्यासाठी मी येणारच असे म्हणतात. मग लक्ष्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरु वशिष्ठाने लक्ष्मणाचा भाव पाहून गुरु म्हणतात, हे रामा, लक्ष्मणाला संगे घेऊन जा, कारण तो तुझा सुमित्र आहे. मग श्रीराम म्हणतात, तुला यायचे असेल तर तू धनधान्य वाटप कर. म्हटल्यावर लक्ष्मणाला आनंद झाला आणि धनधान्य वाटून श्रीरामासंगे लक्ष्मण निघाले. आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.